ನೂರಾರು ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸ ಇರುವ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರ ಪೀಠಕ್ಕೆ ಅವಮಾನವನ್ನ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಹಿಂದೂ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರ ಪೀಠಗಳ ಕೊಡುಗೆ ಏನು ಅನ್ನುವಂತ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ರಾಮನ ವಿಚಾರ ರಾಜಕೀಯ ಆಗಿ ಶತಮಾನಗಳೇ ಆಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಜನರು ಆಕ್ರೋಶವನ್ನ ಅಸಮಾಧಾನವನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಶಂಕರಾಚಾರ್ಯರ ಕೊಡುಗೆಯನ್ನೇ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿರೋದು ಇನ್ನೊಂದಷ್ಟು ಅಸಮಾಧಾನಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಹಿಂದೂ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಪೀಠಗಳದ್ದು ಶೂನ್ಯ ಕೊಡುಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮೋದಿ ಸಂಪುಟದ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ನಾರಾಯಣ ರಾಣೆ ಉದ್ದಟತನದ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಅಪೂರ್ಣಗೊಂಡ ರಾಮ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಬೇಡ ಅಂತ ಪೀಠಗಳು ಹೇಳಿದ್ದು. ಈ ಕಾರಣಕ್ಕೆ ಈ ರೀತಿಯಾದಂಥ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಶಾಸ್ತ್ರಗಳ ಪ್ರಕಾರ ಅಪೂರ್ಣಗೊಂಡ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ನಿಷಿದ್ಧ. ಇದನ್ನ ಒತ್ತಿ ಒತ್ತಿ ಹೇಳಿತ್ತು ಶಂಕರಾಚಾರ್ಯರ 4 ಪೀಠಗಳು ಕೂಡ. तोच मुद्दा काढला. राम मंदिर होत आहे एवढ्या वर्षानंतर त्याचं कौतुक नाही. हे आताहून कोणी करू शकलो नाही. विषय घेतला नाही. मोदी साहेबांनी घेतला विषय, बीजेपीने घेतला आणि मंदिर होत आहे. या मंदिराला शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात किंवा त्याच्यावर टीका करावी. म्हणजे त्यांच्या शंकराचार्यांनी आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत. हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही, धार्मिकतेने. राम आमचा देव आहे, दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे. दिवस आपण तोच मुद्दा काढला. राम मंदिर होत आहे एवढ्या वर्षानंतर त्याचं कौतुक नाही. हे आताहून कोणी करू शकलो नाही. विषय घेतला नाही. मोदी साहेबांनी घेतला विषय, बीजेपीने घेतला आणि मंदिर होत आहे. या मंदिराला शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात किंवा त्याच्यावर टीका करावी. म्हणजे त्यांच्या शंकराचार्यांनी आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत. हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही, धार्मिकतेने. राम आमचा देव आहे, दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे. दिवस पूर्ण होण्याचा कधीही होऊ दे, पण रामाची मूर्ती तिथे जागेवर येते. आम्हाला नतमस्तक व्हायला येईल याचं समाधान आहे आम्हाला. शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं. हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं. पत्रकार या मताशी सहमत आहेत का? आपण तोच मुद्दा काढला. राम मंदिर होत आहे एवढ्या वर्षानंतर त्याचं कौतुक नाही. हे आताहून कोणी करू शकलो नाही. विषय घेतला नाही. मोदी साहेबांनी घेतला विषय, बीजेपीने घेतला आणि मंदिर होत आहे. या मंदिराला शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात किंवा त्याच्यावर टीका करावी. म्हणजे त्यांच्या शंकराचार्यांनी आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत. हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही, धार्मिकतेने. राम आमचा देव आहे, दैवत.